ह्या का हो ह्या का आई चालल्यात गावाला मी कोमलताईची डिलिव्हरी झालेली आहे. बाळाला थोडासा श्वास घ्यायला प्रॉब्लेम होता. हाय फ्रेंड्स, नमस्कार, स्वागत आहे तुमचं आजच्या व्हिडिओत. मी आज आमच्या आई चाललेले गावाला. ते तुम्हाला कळन कुठं चालल्या काय चालल्या. चला नाही ह्या का हो ह्या का आई चालल्यात गावाला मी चप्पल तुमची तिकडं असं माग बॅग हे बघा. तुला नाही जायचंय, आंबडला नाही चालली आजी, नाही गावाला चालली. हा शेताकडे चालले आधी, शेतात चालले आधी. तुम्ही कुठे चालले दोघं? शेतात नांगरायला चालले. नांगरायला? हे नांगरतीन का? हे नांगरतीन बाजरी काढायला चालले. उगलेली बाजरी उपटून काढते ते. चक्कर मारून सोडा त्यांना, ते माग लागते ते. ओ ते जाईन तिकडं तो दाद्या. द्यावा टाटा करा आजील, टाटा करा. परत येतो. पप्पा यायले परत आजीला सोडून. इतकं का? अरे आजी परत यायली देवा. आजी देवा बघा आमचा देवांश. आई गेलेले आहे गावाला. बघितलंय व्हिडिओ. ते गावाला म्हणजे पुढे गेल्या तुम्हाला माहीतच आहे. कोमलताईची झालेली डिलेवरी. आई गेले तिकडं. आमचं चालू आहे घर आवरणं. हे बघा आमचे गँग झोपलेली आहे. थोडा पसारा आहे, थोडा ॲडजस्ट करा. आता लगेच कमेंट नका करू, खूप पसारा आहे घरात. बघा देवांश पण झोपलाय, अंशिका पण झोपली. त्यामुळं माझं काम चालू आहे. इकडं मशीन लावलेली, त्यामुळं आवाज येतोय थोडासा. बघा यांचं चालू आहे घर आवरणं. यांचं म्हणजे मी पण आवरते, मी काही बसलेली नाही. किती घाण झाली आहे घरात. हे अगं मी काही डब्बे घासलेत फ्रेंड्स, पण देवांशनं अंशिकानं त्याला सगळे बोट उमटून ठेवले. हे थोड्या वेळ नको लावू ना ती मशीन, खूप आवाज येतो. आणि हे नाही का अगदी हॉल झटाकला यांनी. हे आवरून बोर झाले आहे का नाही हो. त्यात देवांशनं अंशिका नाही मध्ये करायला आहे ना, म्हणून जास्त बोर झालं ना तुम्हाला. किती मध्ये करते तरी मी. त्यांनी अर्धा एक तास त्यांना सांभाळतोपर्यंत मी आपलं डेली काम जे ते आवरून घेतले. यांना आता चहा प्यायचा आहे. ते मी चहा प्यायचा आहे एकदा. मी कोमलताईची डिलिव्हरी झालेली आहे. बाळाला थोडासा श्वास घ्यायला प्रॉब्लेम होता. त्यांच्या व्हिडिओत बघितलंच आहे. तर आता सगळं व्यवस्थित आहे. चला ठीक आहे. कोमलताई पण व्यवस्थित आहे आणि बाळ पण व्यवस्थित आहे, त्यामुळं काही एवढं टेन्शन नाही आहे. ते अचानकच डिलिव्हरी झाली, कारण ते म्हणाले होते का 3-4 तारखेला म्हणजे हे करायचं आहे. त्या अगोदरच झालं, त्यामुळं आम्ही पण काहीच तयारीत नव्हतो. जसं त्यांचा फोन आला तसंच आई डायरेक्टली निघाल्या, काहीच तयारी नव्हती. अचानक बॅग भरली लगेच निघाल्या. चला सगळं व्यवस्थित झालं. मला आवडायचं घर खूप फजिती आहे फ्रेंड्स. माझी तर खूप फजिती आहे, कारण हे 2 मुलं ना काहीच करून देत नाही. आणि आता नवरात्रामुळे तर घर आवरावंच लागतील. आई होते तर आम्ही थोडं म्हणजे जसं मुलांना सांभाळून होईल तसं करत होतो दोघी पण. एकीनं सांभाळायचं, एकीनं करायचं, तुम्हाला तर माहितीच आहे. आणि तुम्ही म्हणता का व्हिडिओ का बरं टाकत नव्हती किती दिवस, तर अंशिकाबाईनं केला होता फोन खराब, त्यामुळं व्हिडिओ येत नव्हता. तिनं ते कॅमेऱ्याला काहीतरी करून ठेवलं होतं, तो त्यांनी दुकानात नेऊन नीट करून आणला, त्यामुळं आता व्हिडिओ यायला लागले. तर आता रोज व्हिडिओ येणार.
मला जसा वेळ भेटन तसा मी व्हिडिओ बनवन, कारण मला आता आई नसल्यामुळं मला थोडा पण वेळ नाही भेटत आहे. व्हिडिओ बनवायला पण मला वेळ मला कामालाच वेळ नाही पुरत आहे फ्रेंड्स. खरं जर सांगायचं झालं तर माझा पूर्ण दिवस कामात निघून जातो. मुलं झोपले की काम करायचं, ते उठले का काम राहिलं. आणि आता नवरात्रामुळं थोडंसं काम पण म्हणजे घर वगैरे आवरण्याचं जास्त आहे, त्यामुळं हे बघा. चला आम्ही पितो चहा एकदा, तुम्ही पण या चहा प्यायला. हे बघा, हे बघा चहा. आम्ही भांडे सगळे एकच जमा केलेत फ्रेंड्स, म्हणजे घासले मी, पण ते सगळे एका टोपलीत जमा केले ना, त्यामुळं ते आवाज येईल भांड्यांचा जास्त. ते मुलं उठते त्यामुळं भांडे नाही काढले त्यातले. हे युजून थ्रो कपात चहा पिणार आम्ही आता. जाऊन आज काहीतरी नवीन. हे बघा देवांशचं काम काय केलंय, आतमध्ये पण काय ठेवलं नाही, तोडून टाकली म्हणते. देवांशला आगाव झाला आमचा. फ्रीज काढलेलं आहे इकडं, हॉलचा टाकला आहे यांनी. हे बघा आता चालू आहे किचनची साफसफाई. आमची बेडरूम तर आवरून झालेली आहे. चला आता आम्ही पितोय चहा, तुम्ही पण या चहा प्यायला. तर चला, आमचं घर झालेलं आहे आवरून. हे पण अर्ध झालंय. देव वगैरे म्हणजे ते आवरलंय तिथलं, तर तिथं देव वगैरे ठेवायचे. पण देव ठेवायच्या आधी बसलेत बघा साहेब आमचे जाऊन. तिथं देव बाप्पा ठेवायचा आहे. देव बाप्पा तिथं देव बाप्पा ठेवायचा. तिथं तिथं हो देव बाप्पा ठेवायचा ना. तू खाली बस, इथं तू इथं खाली बस येऊन. अरे बापरे, बसा. आम्हाला बसायला पण इतकं हे लागतं. तर चला आम्ही देव ठेवतो एकदा. तर हे बघा देवघर पण आता देव वगैरे ठेवले आहेत व्यवस्थित. हे बघा, मी चला तुम्हाला घर दाखवते एकदा. हे बघा अजून आवरायचं राहिलं आहे. तुम्ही म्हणता असं कसं आवरलं. हे बघा पसारा अजून तसाच आहे सगळा. अजून हिटलचं पण आवरायचं राहिलं आहे. हे सगळं किचन आवरलं आहे फक्त. हे बघा कुठं चालू म्हणतो झोपायला चाल. आताच नाही झोपायचं, अजून जेवण करायचंय. अजून माझं खूप पसारा वगैरे लावायचा बाकी आहे. पण अंशिकाबाईला जेवायचं होतं त्यामुळे आधी स्वयंपाक केला. अजून बराचसा पसारा बाकी आहे लावायचा. या इकडे पसारा पडला, भाजीपाला खूप. आता मला कंटाळा आलाय फार. भांडे वगैरे घासून ठेवले सगळेच, अजून घासायचे बाकी आहे. सगळे डब्बे अर्धे डब्बे घासायचे राहिले फ्रेंड्स. पण का कंटाळा आलाय ना. नंतर रात्रीचे बघून जर देवांश झोपला लवकर तर थोडेसे ठेवण घासून काही घरात वाळवण. असं ठेवायचं पण काम नाही आहे काही. ठेवलं का हा असा करतो हे की नाही. डुकू आजी कुठे कुठे आहे आजी. आवाज दे आजीला, आजीला आवाज दे आजीला. आजीला बोलवायला चाललाय. आजी नाही बाहेर. बाहेर पण पसारा आहे अजून, तो पण आत लावायचा आहे मला. तिकडे गेली आजी, तिकडे नाही गेली आजी, गेली आत्तूकडं. आत्तूकडं आत्तूकडे गेली आजी. पप्पा कुठे कुठे आहे पापा. मला आता शिक पप्पा बोलता यायला लागले. बाबा बाबा हाय. दादा कुठे आहे. आणि दीदी अंशिका दीदी कुठे आहे. अंशिका दीदी हे देवांश अंशिका दीदी कुठे आहे. चला आता अजून खूप काम बाकी आहे. मला आता थकल्यासारखं झालंय त्यामुळे मी बसले आता निवांत. खूप असं थकवा आलाय मला आता. त्यामुळे अंशिकाचे पप्पा म्हणे आता काहीच करू नको, बसून घे. जमलं तर उद्या मुलं झोपले तर कर, तर राहू दे म्हणे, काही करू नको.
तर मला पण खूप कंटाळा आला आहे फ्रेंड. सकाळपासून 6 वाजल्यापासून उभी आहे मी आज. आहे ना देवांश? देवांश ये बघ. ए दादा नाही, तिकडे जाऊ नको. चाललाय बघा अंधारात एकटाच चाललाय, घरी कोणीच नाही. मित्र आलाय त्याचा दादा, त्यामुळे चाललाय तो. चला आजचा व्हिडिओ इतकाच होता. व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला मला कमेंटमध्ये नक्कीच सांगा. व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. आणि इथून पुढं आता व्हिडिओ रोज येणार, कारण आम्ही मोबाईल नीट करून आणलेला आहे. अंशिकाबाईने केलं तर मोबाईलचं काम, त्यामुळे व्हिडिओ नव्हते टाकत. तर चला आता जसा वेळ भेटेल मला तसा व्हिडिओ बनवून मी टाकत जाईल. चला सगळ्यांनी काळजी घ्या. तर चला आता मी बाकी काम करते. देवांश गेलाय बाहेर, तिकडे दादासोबत येते तेव्हा चाललाय. बाय बाय देवा, बाय जा. बाकी काम करून घेते तोपर्यंत. देवांश गेलाय, कारण उद्या पण मलाच करायचे, आज पण मलाच करायचे, त्यामुळं जेवढं होईल तेवढं करून घेते. चला